नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल आंबा केक किंवा मँगो केक कसं बनवायचं ते बघणार आहेत. तर बघा, नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आता बघा, फळांचा राजा म्हणजे आंबा आणि त्याचे आपण या उन्हाळ्यामध्ये ना खूप सारे वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. जसं आंबा बर्फी असेल, आंब्याचा आईस्क्रीम असेल, तर त्या खायला इतक्या मस्त लागतात ना. तर तुम्हीसुद्धा ना या उन्हाळ्यामध्ये जोपर्यंत आंबे आहेत ना तोपर्यंत असे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ नक्की करून खा. आज मी आंब्यापासून हा आंबा केक बनवलेला आहे. तर इतका साध्या सोप्या पद्धतीने केला आहे, जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच केला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आंबा केक बनवण्यासाठी इथे मी जास्त भांडीसुद्धा भरवणार नाही. अगदी कमी भांड्यामध्ये, कमी साहित्यामध्येच हा केक बनवून तयार होतो. एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 1 वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही इथे जाड रवासुद्धा घेऊ शकता, कारण तो आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचा आहे. तर एका वाटीने मी इथे बारीक रवा घेतला. तर वाटीचं सुद्धा जास्त आपल्याला एकदम असं प्रमाण टू प्रमाण वापरायचं नाही. इकडे तिकडे थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत होणार नाही, तरीसुद्धा तुमचा केक बिघडणार नाही. 1 वाटी इथे मी रवा घेतला. ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा घेतला होता ना त्याच वाटीने अर्धी वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता. जेवढं मी गव्हाचं पीठ घेतलं ना त्याऐवजी तुम्ही तेवढाच इथे मैदासुद्धा वापरू शकता. आता यामध्ये आपण साखर ॲड करूयात. आता साखरेचं जे प्रमाण आहे ना, तर आंबा किती गोड आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्ही वापरणारा आंबा थोडासा आंबट असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता. आता यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग सोडा टाकणार आहोत. आता जर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर मी पुढे तुम्हाला व्हिडिओ सांगणारच आहे. जर सोडा नसेल तर तुम्ही त्याला काय वापरू शकता ऑप्शन म्हणून. आता 1 चमचा आपण बेकिंग सोडा वापरला आणि अर्धा चमचा जो खाण्याचा सोडा असतो ना तो वापरला. आता हे आपल्याला मिक्सरला छान असं याची पावडर दळून घ्यायची आहे. एकदम पावडर स्वरूपात आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. इथे बघा, आपण हे जे सर्व मिश्रण आहे ना ते अगदी पावडर स्वरूपामध्ये दळून घेतलं आहे. आता आपण लगेचच पुढची तयारी करूयात. तर हे जे मिश्रण आहे ते आपण बाजूला ठेवूयात आणि आपण दुसरी प्रोसेस तयार करून ठेवूयात. बघा, आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक सेट करायचा आहे ना त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात, कारण ही पूर्वतयारी करणं अगदी महत्त्वाचं आहे. कारण नंतर जेव्हा आपण केक टाकायला सुरुवात करतो ना तर तिथून आपल्याला जी तयारी आहे ती अगदी फटाफट करावी लागते. त्यामुळे इथे मी जो आपण ज्या भांड्यामध्ये केक सेट करायचा आहे ना त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि थोडंसं यावरती गव्हाचं पीठ टाकून घेतलं. याला डस्टिंग असं म्हणतात. तर बघा, डस्टिंग आपण छान असं व्यवस्थित करून घेतलं. हे सुद्धा भांडं आता आपण बाजूला ठेवूयात आणि एकीकडे गॅसवरती आपण कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली आहे. तर कढई आपल्याला प्रीहीटच करायची आहे. थंड कढईमध्ये केक सेट करायचा नाही. आता लगेचच आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण दळून घेतलं होतं ना त्यामध्ये काही ओले जिन्नस ॲड करूयात. तर इथे मी 3 चमचे दूध पावडर वापरणार आहे. दूध पावडर जी आहे ना ती तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोर्समध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होईल. जर नसेल तर स्किपसुद्धा करू शकता. 1 वाटी आंब्याचा गर घेतला आहे. तर इथे मी 1 आंबा घेतला. इथे मी हापूस आंबा वापरलेला आहे. तुमच्याकडे जो आंबा अवेलेबल आहे तो तुम्ही वापरू शकता. आंबा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, त्यावरची साल काढून घेतली आणि मधला जो गर आहे ना तो काढून घेतला. तर वेगळं या आंब्याच्या गराला मी वाटून घेतलं नाही. यामध्येच आपण हे सर्व मिश्रण ग्राइंड करणार आहोत. आता बघा, ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं, रवा घेतला होता, त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी जे आपण रोज रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो ना तेच तेल वापरायचं आहे. तर इथे ना कोणतंही सुगंधाचं तेल वापरायचं नाही. आता इथे आपण पाव वाटी दूध टाकून घेऊया. तर दूध जे आहे ना ते थोडंसं
कमी जास्त होऊ शकतं. जर मिश्रण थोडंसं घट्ट झालं तर दूध टाकून थोडंसं पातळ करून घ्या. अगदीच पातळही करायचं नाही किंवा अगदीच घट्टसुद्धा करायचं नाही. आता सुरुवातीलाच मिक्सरला ग्राइंड न करता थोडंसं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता बघा असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं की छान असं हे मिक्सरला ग्राइंडसुद्धा होतं. आता यावर परत मिक्सरवर झाकण ठेवूयात आणि याची आपण एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊयात. इथे बघा आपण अगदी स्मूथ असं हे बॅटर आता तयार करून घेतलं. आता इथून जी तयारी आहे ना आपल्याला अगदी फटाफट करायची आहे, कारण यामध्ये आपण बेकिंग सोडा वापरला आहे. तर तो ॲक्टिवेट व्हायला सुरुवात झाली, म्हणून अगदी फटाफट हे आपल्याला करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल जर तुमच्याकडे बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा जर नसेल तर याला ऑप्शन म्हणून तुम्ही काय टाकायचं, तर इथे तुम्ही फ्रूट सॉल्ट इनोसुद्धा टाकू शकता. आता बॅटर आपण छान असं मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण थोडीशी टुटी फ्रुटी टाकूयात, म्हणजे चेरी टाकून घेऊयात आणि परत हे एकदा छान असं मिक्स करून घेऊयात. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक सेट करायचा आहे ना त्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊयात. जर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये करत असाल तर त्यालासुद्धा असं तेल लावून घ्यायचं, थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं. आता मिश्रण सर्व ओतून घेतलं की हलकंसं याला टॅप करून घेऊयात, म्हणजे मध्ये जी हवा गेली आहे ना ते पूर्णपणे बाहेर येते. आता हे आपण टॅप करून घेतलं. आता लगेच आपण हा केक बेक करण्यासाठी ठेवूयात. तर ठेवण्या अगोदर वरून अजून थोडीशी टुटी फ्रुटी टाकून घेऊयात, त्यामुळे दिसायलाही केक आपला अगदी मस्त असा दिसतो. जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता. तर इथे मी टुटी फ्रुटी टाकून घेतली आणि हा आता केक आपण लगेचच बेक करण्यासाठी ठेवूयात. तर बघा या केकला किती मस्त असा रंग आलेला आहे. इकडे आपली कढईसुद्धा प्रीहीट झाली. आता हे भांडं ठेवत असताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची, कारण कढई पूर्णपणे गरम आहे ना तर हाताला चटकासुद्धा बसू शकतो. त्यामध्ये आपण हे जे केकचं भांडं आहे ते ठेवून घेतलं. आता यावरती एक झाकण ठेवूयात आणि हा जो केक आहे ना तो आपल्याला मध्यम आचेवर कमीत कमी एक 30 ते 35 मिनिट बेक करून घ्यायचा आहे. आता बघा 30 ते 35 मिनिटानंतरच आपल्याला हे झाकण काढायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला अजिबात केकचं झाकण काढायचं नाही. इथे बघा एक 30 ते 35 मिनिट झालेले आहेत. गॅस मी बंद करून घेतला आणि इथे बघा तुम्ही आपला केक किती मस्त असा फुलून वर आलेला आहे. तर हा जो केक आहे ना तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. लगेचच याला काढण्याची घाई करायची नाही. जर तुम्ही गरम गरम असतानाच हा केक काढण्याची घाई केली ना तर तो तुटून सुद्धा बाजूला येऊ शकतो किंवा त्याचे तुकडे सुद्धा होतील. आता केक व्यवस्थित झालाय की नाही ते चेक करण्यासाठी इथे आपण चाकू त्यामध्ये खोचून पाहूयात. चाकू जर क्लीन निघाला तर समजायचं आपला केक खूप छान असा सेट झालेला आहे. आता याच्या ज्या कडा आहेत त्या सुरुवातीला आपण व्यवस्थित मोकळ्या करून घेऊयात, त्यामुळे केक या केक टिनमधून बाहेर पडण्यास खूप छान असा बाहेर पडतो. आता सुरुवातीला याच्या कटा मोकळ्या करून घेऊयात आणि हा केक डिमोल्ड करून घेऊयात. तर इथे बघा मी केक जो आहे तो डिमोल्ड करून घेतला आणि बघा किती मस्त असा याला रंग आलेला आहे. आणि इथे बघा आपला केक हार्ट शेपचा मँगो केक किती मस्त असा तयार झालेला आहे. तर इथे मी लगेचच तुम्हाला हा केक कट करून सुद्धा दाखवणार आहे. तर तुम्हाला बघून दिसतच असेल आपला आंबा केक किती मस्त असा तयार झालेला आहे आणि याच्या स्लाइससुद्धा अगदी अलगद पडत आहेत, कुठेही चिरत नाहीत. तर बघा याला जाळीसुद्धा किती मस्त अशी पडली आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आणि जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच हा मँगो केक बनून तयार झाला. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं क्रीम वापरलेलं नाही किंवा अंडेसुद्धा वापरलेले नाहीत. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये हा आंबा केक आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आता बघा हा आंबा केक आहे ना तो तुम्ही असंच दुपारच्या वेळी जर काहीतरी खाण्याची इच्छा झाली असेल त्यावेळेस खाऊ शकता किंवा जर चहाबरोबर काही स्नॅक खायची आवड असेल तर हा केक तुम्ही नक्कीच खाऊ शकता. आता बघा याच्या आपण असे स्लाइस करून घेतलेले आहेत.
तर हे जे स्लाईस आहेत ना ते कमीत कमी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवले ना तर एक 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकू शकतात. 8 ते 10 दिवस टिकण्यासाठी हा केक राहणारच नाही, इतका मस्त आपला केक बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला बघून दिसतच असेल. तर तुम्हीसुद्धा एक वेळेस ना असा हा मँगो केक एक वेळेस नक्की करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगले चांगले खात रहा. तोपर्यंत बाय बाय.